अमेरिका भारताला नाचवते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातातील कठपुतळी. राऊतांचा हल्लाबोल. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर चढवलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्याचे पडसाद जगभरात उमटायला लागलेले आहेत. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन्ही देशांचे इराणवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे संतापलेल्या इराणने अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केल्याने युद्ध आणखीनच भडकलं असून संपूर्ण जगाला त्याची झळ बसते आहे. तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आणि याचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसला. इराणचा समुद्रमार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून भारतात मोठ्या संख्येनं तेल येत असतं. मात्र तोच मार्ग इराणने बंद केल्याने भारतात तेल तसेच LPG गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मात्र या दरम्यान आता अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून 30 दिवसांची सूट देण्यात आलेली आहे, अशी माहिती समोर येते. भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे अशी परवानगी अमेरिकेकडून देण्यात आलेली आहे. मात्र ही सूट अवघ्या 30 दिवसांसाठी आहे. भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी अमेरिका भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट देते आहे, असं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भारत सरकारवर तसेच पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. अमेरिका भारताला नाचवते. नरेंद्र मोदी अमेरिकेच्या हातातील कठपुतळी आहे, अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. जरी इराणच्या दृष्टीनं ही दुःखद गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा ही दुःखद घटना आहे. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अशा पद्धतीनं ठार करणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडनॅप करून न्यूयॉर्कला आणणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चिथावणी देणं, या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्ह आहे. कोणी असते त्या देशातली सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेनेच करायला पाहिजे. उद्या नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं की मी ते सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उलथवून टाकेन, आम्ही होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू. उद्या इस्रायलला वाटलं की मोदी आमचं ऐकत नाहीत आता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागलेले आहे राष्ट्रहिताचे, म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू, आम्ही हे एक देश म्हणून हे कदापि होऊ देणार नाही. पण जर इराणच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रानं त्याचा निषेध केला पाहिजे. खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असं त्यांचे लोक मानतात की त्यांनी या युद्धामध्ये मध्यस्थता करून हे युद्ध थांबवायला पाहिजे होतं आणि इराणमध्ये किंवा गाझामध्ये जो नरसंहार सुरू आहे इस्रायलच्या माध्यमातून तो थांबवायला पाहिजे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं, याचं कौतुक इस्रायलला असेल, अमेरिकेला असेल, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतानं त्याचा निषेध करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राची बाजू घ्या असं म्हणत नाही. भारताच्या सागरी हद्दीमध्ये नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचं नौदल इथे आलं, त्यांचं युद्ध नौका इथे आली, ही आमची जबाबदारी आहे. त्यांना सुखरूप परत पाठवणं, पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे. पण इराणच्या नौदलातली एक युद्धनौका आमच्या विनंतीवरून, आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते, राष्ट्रपतीसमोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर
अमेरिका हल्ला करते, इस्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इराणच्या ठार केलं जातं आणि त्याचासुद्धा भारताकडून निषेध होत नाही, हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे. हो सर, हा शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच नक्कीच. जगानं अश्रू ढाळल्यावरती लोकलज्जेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे, लोकलज्जेस्तव. पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतो की काय या नीतीत, हे आता फार चिंताजनक चित्र आम्हाला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.